गोकुळ गीते यांना शिवसेनेत संघटनात्मक जबाबदारीची चर्चा। राजकीय घडामोडीमागे आमदार सुहास अण्णा कांदे यांची भूमिका लक्षवेधी। जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यास होणार मदत। नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून राज्यभर चर्चेत आलेल्या नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांना शिवसेना सहयोगी सदस्य म्हणून प्रवेश करताच त्यांना पक्षात महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मात्र या संपूर्ण घडामोडींमध्ये नांदगावचे शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांची भूमिका देखील विशेष लक्षवेधी ठरत आहे। गोकुळ गीते यांनी विधान भवनात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी आमदार सुहास कांदे हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी गीते यांचे स्वागत व अभिनंदन केले। शिंदे गटातील वरिष्ठ नेतृत्वाशी असलेले त्यांचे निकटचे संबंध आणि नाशिक जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद यामुळे आमदार कांदे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। शपथविधीनंतर झालेल्या भेटीत आमदार सुहास अण्णा कांदे, आमदार गोकुळ गीते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे चर्चा केली। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गीते यांच्या कुटुंबियांसमवेत झालेल्या फोटो सेशनमध्येही आमदार कांदे व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान उपस्थित होते। यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने कांदे आणि गीते यांना एकत्रितपणे काम करण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान गोकुळ गीते यांना जिल्हास्तरीय संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात असताना नांदगाव मतदारसंघातील प्रभावी नेतृत्व म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांचे महत्त्वही वाढल्याचे चित्र दिसत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यात आमदार कांदे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे।